या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत गिरीश गायकवाडचे माणसं अप्पी आणि अर्जुनच्या घरावर हल्ला करतात आणि त्यामुळे ते दोघेजण खूप घाबरून जातात. अमोलसुद्धा त्यांच्या सोबतच असतो, त्यामुळे त्याला काही होणार तर नाही ना याची त्यांना काळजी वाटत असते. तितक्यात स्वप्नील आणि दीपकसुद्धा धावत पळत त्या ठिकाणी येतात आणि आपल्या घरावर हल्ला झाला आहे हे बघून त्या दोघांना तर मोठा धक्काच बसतो. त्यानंतर अर्जुन कसाबसा घराचा दरवाजा पटकन बंद करून घेतो आणि मग त्यानंतर ते सगळे गुंड तेथून पळून जातात. थोड्या वेळानंतर स्वप्नील, दीपक आणि अर्जुन बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर ते घराच्या पुढे दगड, फुटलेल्या बाटल्या बघतात आणि ते बघून ते तिघेजण खूप चिडतात आणि लगेच त्या गुंडांचा शोध घेण्यासाठी निघतात. ते तिघेजण घराच्या आजूबाजूला सगळीकडे शोध घेतात, मात्र तोपर्यंत ते लोक तेथून निघून गेलेले असतात. आणि मग त्यानंतर स्वप्नील आणि दीपक पुन्हा घरात जातात. अर्जुन मात्र बाहेरच असतो आणि तीच संधी साधून एक गुंड पुन्हा त्या ठिकाणी येतो आणि अर्जुनच्या डोक्यावर काळं कापड टाकतो. त्यामुळे अर्जुनला काही दिसत नाही आणि त्याला काही हालचालसुद्धा करता येत नाही. तर तो गुंड त्याला खाली पाडत धमकी देत म्हणतो की आता कळलं ना तुला जीजीच्या वाकड्यात गेल्यावर काय होतं ते, त्यामुळे यापुढे आमच्या वाकड्यात जाऊ नको. आज तर फक्त तुझ्या घरावर हल्ला केलाय, पुढे काय होईल हे सांगतासुद्धा येणार नाही. आणि मग तो तेथून पळून जातो. आणि या सगळ्या प्रकारामुळे अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो की गिरीश गायकवाड, तू खूप मोठी चूक केली आहे आमच्या घरावर हल्ला करून. दुसरीकडे अप्पी अमोलला जवळ घेऊन बसलेली असते. त्यानंतर बापू, कदम, रुपाली, मोना हे त्या ठिकाणी येतात. त्यांना आधी काही माहिती नसते, पण जेव्हा समजतं की घरावर हल्ला झाला होता तेव्हा ते खूप घाबरतात आणि अमोलला काही झालं तर नाही ना हे अप्पीला विचारू लागतात. अप्पी त्यांना शांत करत म्हणत असते की अमोलला काही झालं नाही, तो ठीक आहे. तर मोना रडतच म्हणत असते की वंश, हे सगळं का झालं, कोणी आपल्या घरावर हल्ला केला असेल. तर अपर्णा म्हणत असते की मोना, आत्ता मलासुद्धा काही माहिती नाही आहे. तर मोना रडतच म्हणत असते की वंश, मला खूप भीती वाटते, पुन्हा असं काही झालं तर. पण अप्पी तिला समजावत शांत करते. तर बापू आणि कदमसुद्धा अपर्णाला विचारत असतात की याआधी तर असं काही घडलं नाही, मग आत्ताच असं का घडलं. तितक्यात मग अर्जुन, स्वप्नील आणि दीपक त्या ठिकाणी येतात. अमोल ठीक तर आहे ना याची आधी अर्जुन खात्री करतो आणि मग त्यानंतर तो अपर्णाला सांगतो की हे सगळं काही त्या गिरीश गायकवाडच्या माणसांनी घडवून आणलंय. आणि ते ऐकून अप्पी खूप चिडते. तर दीपक म्हणत असतो की गिरीश गायकवाड म्हणजे तो पॉलिटिशियन ना, तो आपल्या मागे का लागलाय. आणि मग त्यावर अप्पी सांगते की काल आम्ही त्याच्या गोडाऊनवर छापा टाकला आणि तिथे जी अल्पवयीन मुलं काम करत होती त्यांना आम्ही ताब्यात घेतलं आणि म्हणूनच तो हे सगळं करतोय. ते ऐकून दीपक म्हणतो की दीदी, तो खूप मोठा पॉलिटिशियन आहे, आमच्या कंपनीचं प्रत्येक टेंडर फक्त त्याच्याचमुळे पास होतं. तर स्वप्नीलसुद्धा सांगू लागतो की हो, तो खूप मोठा गुंड आहे, त्याच्या वरपर्यंत ओळखी आहेत. आणि ते सगळं काही ऐकून अप्पी म्हणते, पण म्हणून काय आम्ही गप्प बसायचं का. मात्र घरातील सगळेजण अप्पी आणि अर्जुनला सांगत असतात की आज त्या लोकांनी आपल्या घरावर हल्ला केलाय, उद्या अजून काही करतील, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर कारवाई करू नका. आणि ते ऐकून अप्पी आणि अर्जुनला तर काय बोलावं आणि काय करावं ते सुचत नाही. सगळेच जण त्यांना म्हणत असतात की आपल्या घरात अमोलसुद्धा आहे, जर त्याला काही झालं तर मग आपण काय करायचं. आणि त्यामुळे अर्जुन म्हणतो की अप्पे, एकीकडे तो गिरीश गायकवाड आहे आणि दुसरीकडे आपल्या घरातल्यांची सुरक्षा आहे, काय करावं ते सुचत नाही. तर अप्पी म्हणत असते की अर्जुन, मग काय आपण आपलं काम सोडून द्यायचं का, आपण कायद्यानेच काम करतोय ना, मग आपण माघार का घ्यायची. आणि मग त्यानंतर अमोलसुद्धा म्हणतो की बाबा, मा बरोबर बोलतीये, ती मुलं लहान आहेत ना, मग आपण त्यांच्यासोबत असायला हवं, तुम्ही त्या गुंडाला अजिबात घाबरू नका. पण तितक्यात रुपाली म्हणते की अरे अमोल बाळा, तू लहान आहेस म्हणून असं बोलतोय, पण हे सगळं ना खूप धोकादायक आहे. मात्र त्यावेळी अमोल म्हणतो की समजा त्या लोकांनी मला येथून जबरदस्तीने नेलं आणि मलासुद्धा काम करायला लावलं तर मग तुम्ही काय कराल. आणि अमोलचा तो प्रश्न ऐकून रुपाली म्हणते की आम्ही असं कसं होऊ देऊ. तर स्वप्नील आणि दीपकसुद्धा म्हणत असतात की अमोल, आम्ही असताना असं कधी होणं शक्यच नाही, आम्ही ना काही गप्प बसणारे नाही. आणि त्यावर अमोल म्हणतो की मग आता त्या मुलांच्या सोबतसुद्धा तुम्ही उभं राहायला हवं ना, जर तो माणूस त्या मुलांना कामाला लावत असेल, शाळेत पाठवत नसेल, तर त्याच्यावर कारवाई व्हायलाच हवी ना. मा बाबा एकदम चांगलं काम करत आहेत,
तुम्ही प्लीज त्यांच्या पाठीशी उभं राहा, असं घाबरून जाऊ नका. आणि अमोलचं ते बोलणं ऐकून बापू म्हणतात की अमोल बाळा, तुझा तुझ्या माबाबांवर एवढा विश्वास आहे का? आणि त्यावर अमोल सांगतो, हो बापू, माझा या दोघांवर खूप विश्वास आहे. आणि त्यावर बापू म्हणतात की अगदी खरं बोललास तू, तुझा तुझ्या माबाबांवर विश्वास आहे, मात्र आम्हीच विश्वास ठेवण्यात कमी पडलो. पण आता असं होणार नाही, आम्ही दोघेजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू. आणि त्यावर कदम देखील हो म्हणतात. आणि मग ते घरातील इतरांना सुद्धा समजावतात की हीच वेळ आहे अप्पी आणि अर्जाच्या पाठीशी उभं राहण्याची. कोणीतरी येऊन आपल्या घरावर दगडफेक करतं, हल्ला करतं आणि आपण गप्प बसतो म्हणजे काय? आता आपण त्यांना दाखवून देऊ. आणि त्यावर सगळेजण हो म्हणतात. अर्जुनसुद्धा अमोलचे आभार मानत म्हणतो की तुम्हा सगळ्यांच्या काळजीपोटी मी माझं कर्तव्य विसरत होतो, पण आता नाही. आता त्या गिरीश गायकवाडला कळेल त्याने किती मोठी चूक केली आहे ते. आणि ते ऐकून अमोल खुश होतो. त्यानंतर अप्पी आणि अर्जुन बोलत असतात, आपण सरकारी कर्मचारी असूनसुद्धा आपल्या घरच्यांचं रक्षण करू शकलो नाही, याबद्दल अर्जुनला खूप वाईट वाटत असतं. तर अप्पी त्याला समजावत असते की अर्जुन, असं काही नाही आहे, आपण बेसावध होतो म्हणून. जर आपल्याला याबद्दल थोडी जरी माहिती असती ना, तर आपण असं काही घडू दिलंच नसतं. तर अर्जुन म्हणत असतो, पण अप्पे, आपण करून करून करणार तरी काय? आपण साधे सरकारी कर्मचारी आहोत आणि तो इतका मोठा पॉलिटिशियन. त्यावर अप्पे म्हणते की अर्जुन, तू विचार कर की मी कलेक्टर आहे, तू इन्स्पेक्टर आहे, असं असताना तो आपल्यासोबत असं वागू शकतो, तर सामान्य माणसांसोबत कसा वागत असेल? आणि त्यावर अर्जुन म्हणतो, पण आता आपण त्याला कसा धडा शिकवायचा ना, तेच मला कळत नाही आहे. आणि त्यावेळी अप्पीला एक आयडिया सुचते आणि ती त्याबद्दल अर्जुनला सांगते. आणि अप्पीचा तो प्लॅन ऐकून अर्जुन खुश होतो. दुसरीकडे मोना रुपालीसोबत बोलायला जाते. रुपाली म्हणत असते की मोना, अमोल माझ्यावर खूप रागवला आहे ग, तो माझ्याशी नीट बोलतही नाही, खरंच माझं काही चुकतंय का ग? आणि त्यावेळी मोना म्हणते की रुपाली ताई, तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात, त्यामुळे मी तुम्हाला हे सगळं सांगणं बरोबर नाही, पण तरीसुद्धा सांगते. अमोल आता मोठा होत आहे, त्यामुळे आपण त्याला काही गोष्टींची परवानगी द्यायलाच हवी. तुम्हाला मी सांगितलं होतं ना की तुम्ही त्या शाळेत जाऊन त्याच्या मित्रांना काही बोलू नका, पण मग तरीही तुम्ही तसं केलं म्हटल्यावर त्याला राग येणारच ना. आणि मग रुपालीला सुद्धा तिची चूक लक्षात येते. तर मोना तिला सांगत असते की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही एकदा छोट्या सरकारांसोबत शांतपणे बोला आणि मी पुन्हा असं काही करणार नाही हे त्यांना सांगा. आणि त्यावर रुपाली हो म्हणते. इतक्यात मग स्वप्नील त्या ठिकाणी येतो. तर रुपाली अप्पी आणि अर्जुनचा विषय काढते. ती म्हणत असते की भाऊजींना आणि अपर्णाला हे सगळं करायची काय गरज आहे? तो जर इतका मोठा पॉलिटिशियन असेल तर आपण उगाच त्याच्या वाकड्यात का शिरायचं? मात्र स्वप्नील म्हणत असतो की ते दोघेजण त्यांचं काम करतायत आणि आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायलाच हवं. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण चहा नाश्ता करत बसलेले असतात. अप्पी अर्जुनसुद्धा ऑफिसला जाण्यासाठी निघतात. त्यावेळी बापू आणि कदम त्या दोघांना सांगतात की आज तो गिरीश गायकवाड त्याच्या नावाने मॅरेथॉनची स्पर्धा भरवणार आहे. आणि ते ऐकून अप्पी तर खूपच चिडते. ती म्हणत असते की दिवसा सामान्य लोकांसाठी आपण किती काम करतोय हे तो माणूस दाखवत असतो आणि संध्याकाळी त्याच सामान्य लोकांच्या मुलांना दारू पाजत असतो. आता त्याचे काळे धंदे ना सगळ्यांसमोर उघडकीस आणायलाच हवेत. आणि त्यावर अर्जुनही हो म्हणतो. आणि मग ते दोघेजण ऑफिसला जाण्यासाठी निघतात. तर इतर सगळेजणसुद्धा आपापल्या कामासाठी जातात. मात्र अमोल शाळेत जाताना रुपालीला साधं विचारतसुद्धा नाही, त्यामुळे तिला वाईट वाटतं. त्यानंतर ऑफिसमध्ये गेल्यावर अप्पी घडलेला प्रकार गायतोंडेंना सांगते आणि त्यांच्याकडे त्या गिरीश गायकवाडच्या सगळ्या काळ्या धंद्यांची यादी मागते. दुसरीकडे अर्जुनसुद्धा आर्या आणि चिंचोकेला सगळ्या प्रकाराची माहिती देतो. अप्पीने आणि त्याने ठरवलेलं असतं की आजच्या आजच त्या गिरीश गायकवाडच्या सगळ्या काळ्या धंद्यांवर एकाच वेळी छापा टाकायचा. आणि मग त्यानंतर ते सगळा प्लॅन व्यवस्थितपणे बनवतात आणि लगेच कामाला सुरुवात करतात. चिंचोक्यानी आर्या अर्जुनला सांगतात की साहेब, तुम्ही कसलीही काळजी करू नका, आता त्या गिरीश गायकवाडला कळेल या वर्दीमध्ये काय ताकद आहे ते. आणि मग त्यानंतर ते सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पोहोचतात. आणि मग अप्पीने ऑर्डर दिल्यावर ते एकाच वेळी त्या गिरीश गायकवाडच्या सगळ्या काळ्या धंद्यांवर छापा टाकतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.